हॅलो स्टुडंट्स, माझं नाव प्रोफेसर शुभम रसाळ फ्रॉम डीकेटी YCP, जे डीकेटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. तर सुरुवातीपासून आपण बघूया की ओपन कसं करायचं. तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस याच्यामध्ये आपण जाऊन इथं फक्त टाईप करायचं किंवा तुम्ही ब्राउज करू शकता. तर आता आपण इथे डायरेक्टली टाईप करूया मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. आता आपण जे व्हर्जन यूज करणार आहोत ते आहे 2010चे व्हर्जन. तर याला आपण क्लिक करून ओपन करूया. तर मायक्रोसॉफ्ट जर पॉवर पॉईंट आपण ओपन केला तर सुरुवातीला आपल्याला असा एक इंटरफेस दिसतो आपल्या स्क्रीनवरती. तर ह्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर हे डाव्या साईडला जे आपल्याला दिसतं लेफ्ट कॉर्नरला एक छोटंसं एक पेज दिसतं. तर ते आहे इंडिव्हिज्युअल स्लाइड, म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचं एक पेज आहे. तर पॉवर पॉईंट म्हणजे काय? पॉवर पॉईंट म्हणजे आपलं जे माहिती द्यायची असेल एखाद्या संदर्भात किंवा एखाद्या विषयासंबंधित, तर ते पॉवरफुल पॉईंटमध्ये पॉईंट वाईज पॉवरफुल प्रकारे जे देणं म्हणजे आपण म्हणतो त्याला पॉवर पॉईंट. मग हे मोस्ट ऑफ द टाइम कशासाठी यूज करतात? ज्या वेळेला आपला एखादं प्रेझेंटेशन असेल, तर मोठमोठ्या कंपनी किंवा आपण टीव्ही किंवा मूवीमध्ये बघितलं असेल की बरेच लोक कॉन्फरन्समध्ये बसतात, समोर प्रोजेक्टर लावलेला असतो आणि त्याने स्क्रीनवर दाखवतात की बार चार्ट असेल किंवा पाय चार्ट असेल, काही फोटो दाखवतात की प्रोजेक्ट आहे, अशा प्रकारे. मग त्या जे स्लाइड तयार करतात त्याने, तर हे MS पॉवर पॉईंट मधून तयार करतात. तर हे पॉवर पॉईंट आपण आज यूज करणार. तर सुरुवातीपासून आपण स्टार्ट करूया. तर ही वरची जी लाल पट्टी दिसते आपल्याला, तो आहे टायटल बार, म्हणजे आपला प्रेझेंटेशन सेव्ह केला आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला नाव दिसणार आहे प्रेझेंटेशनचं. सध्या तर आपला हा सेव्ह नाही आहे, त्यामुळे आपल्याला बाय डिफॉल्ट प्रेझेंटेशन 1 असा नाव दिसतं आपल्याला तिथं. त्यानंतर सुरुवातीपासून आता जो हा फाईल आहे, तर हा आपण ह्याला म्हणायचं फाईल मेनूज. त्याला क्लिक केलं तर आपल्याला बरेचसे मेनूज दिसतात, जसं की सेव्ह आहे, सेव्ह ॲज आहे. तर ज्यावेळेला आपल्याला हा जो प्रोजेक्ट आहे फाईलचा, हा जो आपण स्लाइड्स तयार केलेला आहे, जो आपला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, तो आपल्याला सेव्ह करायचा असेल तर आपण इथून सेव्ह करू शकतो, किंवा आपण सेव्ह ॲज दुसऱ्या लोकेशनला करायचा असेल तर तो करू शकतो, किंवा नवीन जर प्रोजेक्ट ओपन करायचा असेल तर तो ह्या ठिकाणी आपण ओपन करू शकतो. जर क्लोज करायचं असेल तर आपण या ठिकाणी क्लोज करू शकतो. आणि जे आतापर्यंत रिसेंट झालेले आहेत की याच्या अगोदर आपण काही प्रेझेंटेशन तयार केलेले असतील, तर ते या साईडला दिसतात. हे तसं लोकेशन दिसतं की GMG हा फोल्डर असणार आहे, त्याची डायरेक्टरी म्हणजे ते कोणत्या पोझिशन मध्ये असणार आहे सेव्ह, आणि त्याचे फोल्डर्स दिसतात या साईडला. त्यानंतर जर आपण न्यू कन्सिडर केला तर न्यू ऑप्शन मध्ये काय आपल्याला मिळतं? आपल्याला ज्या वेळेला नवीन एक प्रेझेंटेशन तयार करायचं असेल तर त्यावेळेला आपण न्यू मध्ये क्लिक करून एक ब्लँक प्रेझेंटेशन ऑप्शन आपण क्लिक करणार आहे. तर त्याला आपण डबल क्लिक करायला, तर त्यावेळेला आपलं ब्लँक प्रेझेंटेशन चालू होणार आहे. पुन्हा फाईलमध्ये जाऊन आपण न्यू मध्ये क्लिक करूया. तर आपल्याला बरेचसे ऑप्शन्स आपल्याला दिसतात येतील, जसे की रिसेंट टेम्पलेट असतील, सॅम्पल टेम्पलेट असतील, अजेंडा असेल, इन्व्हॉल्व असेल, डिझाईन स्लाइड वगैरे. हे जे सगळे आपल्याला टेम्पलेट अवेलेबल आहेत, मग ते आपण नंतर बघणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण ब्लँकवर जाऊन इथे क्रिएट केला तरी चालेल. अशा व्हरायटीमध्ये आपण एखादा प्रेझेंटेशन ओपन करू शकतो. तर पहिला जो पॉइंट आहे, आता हे जे आपल्याला वरती दिसतात, जसं की होम आहे, इन्सर्ट आहे, डिझाईन आहे, ट्रान्झिशन आहे, ॲनिमेशन आहे, स्लाइड शो आहे, रिव्ह्यू आहे, व्ह्यू आहे, हे जे सगळे आहेत त्याला आपण म्हणणार आहोत टॅब. म्हणजे हे इतके सगळे आपल्याला टॅब्स अवेलेबल आहेत. त्या टॅब्स मध्ये आपल्याला छोट्या छोट्या टाईल्स अवेलेबल आहेत, जसं की क्लिपबोर्ड आहे, स्लाइड्स आहे, फॉन्ट आहे, पॅराग्राफ आहे. ह्याला आपण टाईल्स म्हणणार आहेत, की जेणेकरून त्या टॅब्स मध्ये त्याचे एक टाईल्स आपल्याला ऑलरेडी अवेलेबल आहेत. तर त्याचा यूज कसं करायचं? तर होम टॅब मध्ये आपण येणार आहे पहिल्यांदा. तर हा पहिला क्लिपबोर्ड आहे, तो आहे पेस्टचा. एखादा आपण टेक्स्टसाठी कॉपी पेस्ट करतो, हा कात्रीचा किंवा जो सिझरचा साईन आहे, तर तो साईन आहे कटचा आणि पेस्टचा. असं कट पेस्ट आपण क्लिपबोर्ड ह्या टाईल मधून आपण घेणार आहोत. त्यानंतर आहे स्लाइड्स. आता ह्या टाईलचा आपल्याला मॅक्सिमम उपयोग होतो प्रत्येक प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी. आता जो पहिला ऑप्शन आहे तो आहे न्यू स्लाइडचा, म्हणजे आपला हा ब्लँक एक साईड तयार आहे स्लाइड. आता मला ह्याच्यात नवीन स्लाइड्स ऍड करायचे आहेत, तर मी डायरेक्टली इथं पण क्लिक करू शकतो, किंवा मी खाली छोटासा एक ड्रॉपडाऊनचा एक एरो आहे, त्याला मी क्लिक करू शकतो. तर मी खाली क्लिक करतो आणि या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या थीम्स दिसतात,
की आपल्याला कोणता कंटेंट आपल्याला आपल्या स्लाइडवर हवा असेल. तर जर तुम्हाला ब्लँक हवा असेल तर तुम्ही ब्लँक चूज करू शकता, किंवा एक टायटल आणि सब टायटल हवा असेल तर टायटल स्लाइड चूज करू शकता. जर तुम्हाला टायटल प्लस कॉन्टेंट हवा असेल, म्हणजे कॉन्टेंट म्हणजे एक प्रकारे टेबल असेल, बार चार्ट असेल, पाय चार्ट असेल, एक फोटो असेल, इमेज असेल, एक क्लिप आर्ट असेल, अशा प्रकारे जे एक्स्ट्रा पासून इन्सर्ट करणार आहोत ते आपल्याला मिळतं टायटल अँड कंटेंट या स्लाइड मध्ये. त्यानंतर सेक्शन हेडर, म्हणजे फक्त आपल्याला सेक्शन मेन्शन करायचं असेल की सेक्शन 1 आहे, सेक्शन 2 आहे, अशा प्रकारे फक्त 2 आपल्याला टाइल्स मध्ये मिळणार आहेत. त्यानंतर जर आपल्याला 2 इमेजेस ऍड करायचे असतील एकाच ठिकाणी तर टू कंटेंट म्हणून आपण हा स्लाइड चूज करणार आहोत. तसं सिमिलरली आपण जर 2 आपल्याला कंपॅरिझन करायचे असतील, समजा माझ्याकडे 2 मोबाईल आहेत आणि त्या 2 मोबाईलमध्ये मी कंपॅरिझन करणार आहे की सॅमसंगचा मोबाईल चांगला की ओप्पोचा चांगला, अशा प्रकारे जर कंपॅरिझन करायचं असेल तर आपण कंपॅरिझन ही स्लाइड चूज करणार आहोत. आणि जर फक्त मला टायटल्स चूज करायचं असेल की मला फक्त टायटल ऍड करायला पाहिजे या स्लाइड वरती, तर आपण टायटल साठी क्लिक करणार आणि ब्लँक आपण तर ऑलरेडी चूज केलेला आहे. त्यानंतर कंटेंट विथ कॅप्शन अशा प्रकारे जो फॉर्मॅट आहे तो हवा असेल तर आपण या स्लाइड वर क्लिक करणार. तर सुरुवातीपासून आपण टायटल स्लाइड साठी आपण क्लिक करूया. मला हा सुरुवातीपासून पाहिजे, तर इथं मी क्लिक केला तर इथं काय म्हणतं, क्लिक टू ऍड टायटल. या ठिकाणी आपण क्लिक करायचा. तर आपण आजचा टायटल द्यायचा, तर आजचा टायटल द्यायचा आपण वेलकम. आजचा टायटल आपण दिला वेलकम आणि सब टायटल दिला आपण की आजचा आपला आहे पॉवर पॉइंटचा लेक्चर, तर आपण दिला पॉवर पॉइंट. तर हा आपला असणार आहे मेन टायटल जो आहे वेलकम, आणि हा आहे आपला सब टायटल, जेणेकरून आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघणार आहोत त्याच्या संदर्भात थोडी माहिती आहे. आता मला याच्यात थोडं मॉडिफिकेशन करायचं असतील तर मी काय करणार की वेलकम हा ह्याला सिलेक्ट करणार आणि आपल्याला जो फॉन्टचा टाईल आपल्याला अवेलेबल आहे तर या फॉन्ट मध्ये येऊन आपण या फॉन्ट वरती थोडं बदल करणार आहोत, थोडं चेंजेस करणार आहोत. तर त्यासाठी पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे फॉन्ट. हा आहे फॉन्ट, म्हणजे फॉन्टची जी लिस्ट असणार आपल्याकडे भरपूर लिस्ट ऑलरेडी आपल्याला इनबिल्ट दिलेली आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट याने. तर ह्यावर तुम्ही फक्त कर्सर नेला, म्हणजे माऊसचा जो पॉइंटर आहे तो नेला तर ऑटोमॅटिक त्याचा जो फॉन्ट आहे तो चेंज होतो बाय ऑटोमॅटिक. जो तुम्हाला आवडतो त्याला आपण क्लिक करायचं तर तो फॉन्ट ह्याला आला. तर मला याची साईज मध्ये थोडं व्हेरिएशन करायचं आहे, मला ह्या साईज पेक्षा मला कमी जास्त पाहिजे असेल तर ह्याच्याच साईडला आपल्याला इथे नंबर्स दिसतात, तो आहे फॉन्टची आपली साईज. तर त्याला आपण जसं ॲरो नेणार त्यावेळेला त्याची जी साईज आहे ती कमी जास्त होणार. तर मी साईज घेतली 60, मी क्लिक केला तर तो बाय ऑटोमॅटिकली 60 झाला. तर मला आता ह्याला कलर वगैरे द्यायचा असणार किंवा मला ह्याला बोल्ड करायचं असेल, म्हणजे मला डार्क करायचं असेल तर या साईडला आपल्याला बोल्डचा ऑप्शन असते. तर जो बी आहे, बी म्हणजे बोल्ड, त्याला क्लिक मी केला तर जो थोडा डार्क दिसतो. तर हे ह्या फॉन्ट मध्ये आपल्याला जास्त दिसना झाले, त्यामुळे मी फॉन्ट चेंज करतो. हा आता हा फॉन्ट आहे, ह्याच्यामध्ये मी ह्याला जर बोल्ड केला तर ह्या बोल्डला क्लिक केलं तर मी थोडासा हा फॉन्ट आपला डार्क होतो. जसं की एकदा आपण परत बघूया, हा आहे रेग्युलर आणि हा आहे बोल्ड. अशा प्रकारे जर ह्याला बोल्ड आपला यूज करून झालेला आहे, तर मला आपल्याला हा तिरका पाहिजे असेल, थोडा तिरका, म्हणजेच त्याला आपण म्हणतो इटॅलिक. तर त्यासाठी आपल्याला दुसरा ऑप्शन आहे आय बटन. आय वर क्लिक केला तर आपला जो लिहिलेला डेटा आहे तर तो तिरका होतो, म्हणजे इटॅलिक होतो. त्याला आपण बोल्ड हा ऑप्शन ऑन करू शकतो, जसे की बोल्ड आपण ऑन केला, ऑफ केला. आता मला ह्याच वर्डसाठी, ह्याच वेलकमसाठी मला अंडरलाईन हवे असेल, पण मी हे सध्या काढून ऑप्शन ऑफ करतो इटॅलिकचा. मला ह्याच शब्दासाठी, मला वेलकमसाठी अंडरलाईन जर हवे असेल तर मी काय करणार, सिम्पली आयच्या साईडला आपली यू आहे, यू म्हणजे अंडरलाईन, त्याला क्लिक केला आपण तर त्याला खाली अंडरलाईन येते. अशा प्रकारे आपण तिन्हीचा वापर एके टाइम ला करू शकतो, बोल्ड करू शकतो, इटॅलिक करू शकतो आणि अंडरलाईन पण करू शकतो. तर त्यानंतर मला ह्याला एक कलर चेंज करायचा, तर ह्याला कलर चेंज करताना पण ह्याला पहिला सिलेक्ट करायला पाहिजे. ज्या शब्दावरती किंवा ज्या डेटावरती आपल्याला काम करायचं असतं त्या डेटाला पहिला आपल्याला सुरुवातीला सिलेक्ट करावं लागतं. मग मी ह्याला सिलेक्ट केला, त्यानंतर
इथं आपण याच फॉन्टच्याच स्टाईलमध्ये ना ह्या साईडला आपल्याला रंगीत एक ए दिसतं, त्याला खाली ड्रॉपडाऊनला एक छोटासा एरो आहे, त्याला क्लिक करायचं. मग इथं आपल्याला कलरचे जे पॅलेट आहेत तो दिसतो. मग त्याच्यावर आपण सिम्पली आपला माऊसचा पॉइंटर आहे तो न्यायचा, मग त्याचा जो कलर आहे तो चेंज होतो. मग मी इथे कलर एक चूज करतो, रेड कलर, त्याला क्लिक केला तर हाचा जो कलर आहे तो झाला आपला रेड कलर. अशा प्रकारे आपण एखाद्या स्लाइड वरती आपला डेटा इन्सर्ट करू, म्हणजे टायटल देऊ, सब टायटल देऊ, त्याच्यात मॉडिफिकेशन करू शकतो फॉन्ट मध्ये. आता मी हा जो डेटा आहे तो लिहिलेला आहे पॉवर पॉइंट अशा प्रकारे. तर मला थोडेफार चेंजेस करायचे असतील, तर मला त्याची साईज वाढवायची असेल तर इथे छोटा एक आहे आणि मोठा एक आहे, छोटा एक आहे. तुम्ही जर छोटा एला क्लिक केला तर त्याची साईज बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली कमी होत जाईल, आणि जर मोठा एला क्लिक केला तर ते ऑटोमॅटिकली त्याची साईज मोठी होत जाईल. मग त्या साईडलाच इथे त्याचा फॉन्टची साईज आहे ती ऑटोमॅटिकली चेंज होत राहणार. तुम्ही छोटा एला क्लिक केला तर फॉन्टची साईज कमी होते, जसे की 40, 44. मोठा एला केला तर 44, 48 होतं. तुम्ही ऑटोमॅटिकली ह्याचा आपण यूज करू शकता बाय डिफॉल्ट. अशा प्रकारे छोटं मोठं आपण ह्याच्यात एडिटिंग सुरुवातीला करू शकतो एका स्लाइडसाठी. तर सिंपल आपण मला ही स्लाइड अशी आहे तर मला ह्या स्लाइडमध्येच मला मॉडिफिकेशन हवे असतील. ह्याचा जो पॅटर्न आहे जसं की टायटल आणि सब टायटल आहे, तर मला ह्याच्यात एक फोटो इन्सर्ट करायचा आहे, इमेज इन्सर्ट करायचा आहे. तर मी न्यू स्लाइडला न जाता ते लेआउट हा एक ऑप्शन आहे, लेआउट न्यू मध्ये गेला तर तुम्हाला एक नवीन स्लाइड मिळते. पण मला ह्याच स्लाइड मध्ये ह्याचा जो फॉर्मॅट आहे जसे दिसतो आपल्याला की ऍड टायटल आणि सब टायटल, ह्याच्यामध्ये जर चेंजेस हवे असतील तर मी लेआउट मध्ये येणार आणि दुसरा जो ऑप्शन आहे आपला टायटल प्लस किंवा टायटल आणि कंटेंट यावर मी क्लिक करणार. तर नवीन स्लाइड न इन्सर्ट होता आपल्याला त्याच स्लाइड वरती थोडं मॉडिफिकेशन झालेलं आहे. तर मगाशी जसं आपण टायटल ऍड केलं तसं आपण टायटल ऍड करू शकतो. ह्या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे जे आयकन्स आहेत त्या ठिकाणी आपण इन्सर्ट करू शकतो. तर पहिला आयकन आहे तो आहे आपल्याला इन्सर्ट टेबल, म्हणजे जर तुमच्याकडे काही डेटा असेल टेबलच्या स्वरूपात तर तुम्ही तो डेटा ह्याला क्लिक करून सुद्धा इन्सर्ट करू शकता. किंवा तुमच्याकडे काही एक प्रकारे चार्ट असेल अवेलेबल, बार चार्ट असेल किंवा पाय चार्ट असेल, तो पण आपण या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो. आता इन्सर्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स या प्रकारे ग्राफिक्स असेल तर तुमच्याकडे ते ऍड करू शकता. त्यानंतर जो ऑप्शन येतो तो आहे पिक्चरचा, म्हणजे माझ्याकडे एक फोटो अवेलेबल असेल, तो फोटो मी इन्सर्ट करणार असेल तर तो ह्या मी ऑप्शन मधून इन्सर्ट करेन. किंवा मला बाहेरचा फोटो न इन्सर्ट करता मला छोटा छोटा क्लिप आर्ट असेल तर जो मला इन्सर्ट करायचा असेल तर मी या ठिकाणी क्लिप आर्ट वरती क्लिक करेन. त्यानंतर जो एखादा काही व्हिडिओ असेल किंवा मीडिया क्लिप म्हणतो आपण व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये, तर तो मी या ठिकाणी क्लिक करून इन्सर्ट करेन. तर याच ठिकाणी जर मला हे कंटेंट म्हणजे या फॉर्मॅट मध्ये नसून मला दुसरीकडून ऍड करायचं असेल तर मी दुसऱ्या टॅबवर जाणार, इन्सर्ट टॅबवर. इथं मला हा पिक्चर पण मिळतो, हा टेबल पण मिळतो. मला इथे क्रिएट करता येतो टेबल. होम वरती आपण एखादा पॅराग्राफ आपण एक छोटासा लिहूया आणि त्यासाठी आपण थोडं मॉडिफिकेशन करूया. आपण पॅराग्राफ मध्ये काहीतरी लिहूया की वेलकम टू टुडे सेशन ऑफ पॉवर पॉइंट. ह्याला आपण सिलेक्ट करूया आणि ह्याला थोडेसे आपल्याला काही मॉडिफिकेशन ऍज अ पॅराग्राफ म्हणून आता बऱ्याच ठिकाणी मी कॉपी पेस्ट करतो. खाली एंटर घेऊन मी पेस्ट केला, मी खाली पेस्ट केला. पेस्ट साठी आपण वापरतो Ctrl+V ही कमांड आहे आपल्याकडे. तर आता मला काही मॉडिफिकेशन ऍज अ पॅराग्राफ कन्सिडर करून करायचे आहेत. आता मी टाईप केलं आणि मला ह्याच्या समोर काही बुलेट्स हवे असतील की मला हा पॉइंटला एक काहीतरी पाहिजे, ह्या पॉइंटला एक काहीतरी पाहिजे, तर मी याला सिम्पली सिलेक्ट करेन अशा प्रकारे. आणि पॅराग्राफ हा आपल्याकडे एक टाईल आहे अवेलेबल जो की फॉन्टच्या राईट साईडला अवेलेबल आहे. तर त्या ठिकाणी आपण जो फर्स्ट ऑप्शन आपल्याला छोटा छोटा दिसतो की नाही त्या ठिकाणी आपण ड्रॉपडाऊनला क्लिक करायचं. याला आपण म्हणतो बुलेट्स. बुलेट्सला क्लिक केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बुलेट्स आहेत तो आपल्याला स्टार्टिंगला जो आहे त्या ठिकाणी आपल्याला अपिअर होतात, म्हणजे आपल्याला दिसतात. तर हा छोटा बुलेट आहे, हा राऊंड बुलेट आहे, हा रेक्टँगल आहे, ह्याला शॅडो आहे आणि या साईडला अशा प्रकारे मी या ठिकाणी राऊंड बुलेटला क्लिक करणार. तर पॅराग्राफ मध्ये आपल्याला बुलेट साठी यूज करता येतात. अशा प्रकारे आपण
पॅराग्राफ मध्ये थोडे चेंजेस करू शकता बुलेट यूज करून. जो बाकीचा आपल्याला शिकणार आहोत तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत.